जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला जा, तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही, कधीच येणार नाही. तिच्यात बेसबी काही येईल, पण ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी पिशवी न्यायची नाही. तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी भरणार नाही. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, बस तरी माणसं मोबाईलमध्ये घेऊन जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. धर्म नीट ऐका, धर्म शब्दाची व्याख्या सांगायची मला. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि पटणारच नाही तुम्हाला, जगातला पहिला रामभक्त सुद्धा रावण. म्हणाल कशावरून म्हणले, कशावरून म्हणले तर रामाच्या हाताने मरण येण्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण ठरेल. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. महिला म्हणलं रक्ताचे राहिले नाहीत. लिहून हे भाऊ भाऊजाया ह्या फक्त पत्रिकेत छापायच्या महाराज. कुणाला वेळ नाही ह्या जगामध्ये. आपलं दुःख आपणच भोगायचं आणि आपला आनंद आपणच लुटायचा. अरे ज्याची आपण फी भरली त्याने आपली भाकर बंद केली, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले. ज्याला आपण आपल्या गळ्यातले दागिने मोडून शिकवलंय, त्यानं ज्याला आपण शिकवलं त्या मुलाने, तो मुलगाच आपल्याजवळ राहिला नाही, तर आई या शब्दाची किंमत कोणाला करायची. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून दुष्काळ आहे. दुष्काळ काय, एक वाक्य सांगतो पुढे जातो. नीती भ्रष्ट झाली का सृष्टी आपाप आपला नियम बदलते. आज नीती कुठे आहे. 10 वर्षापूर्वी आमची आई शेताला गेली तर चावी शेजारी ठेवून जात होती. आज चावी ठेवून बघा, शेजारी ठेवून बघा. लुटलं समजायचं घर, काय नाही, नीती नाही. पुढे जाऊन सांगा, राखी बांधायला येणारी बहीणच जर जमिनीचे बाजार वाढल्यावर भावाच्या विरोधात जेलमध्ये गेली तर पावसाने आपली मर्यादा सोडली, याला काय गैर म्हणावं, काय गैर म्हणावं. अरे जी बहीण राखी बांधत होती ती बहीण कचेरीच्या दारात उभी राहिली. हो जसा रडला भाऊ, माझी आई गेली मी रडलो नाही, हे माझा बाप गेला मी रडलो नाही, पण आज मला राखी बांधायला कोणी राहिले नाही म्हणून भाऊ रडला. अरे बहिणीनं नोटाचा बंडल हातात घेतला निघून गेली. बहीणच जर भावाच्या विरोधात कचेरीत उभी राहते तर निसर्गाने आपली जागा सोडली, यात काय गैर आहे. अरे एक आई जर मुलातून विभक्त राहते, एका आईलाच जर मुलगा भाकरी घालू शकत नाही तर सृष्टीने आपला नियम बदलावला, याच्यात काय गैर आहे, काय गैर काय. प्रत्येक जण माणसं विचार करा, अरे आम्ही एकादशी पाळत नाहीत, आम्ही सोमवार पाळत नाही, आम्हाला पेमेंट वाढल्यामुळे जर आम्ही एकादशीला मांसाहार करतोय आणि शिवरात्रीला जर धाब्यावर जेवतोय तर निसर्गाने थोडा झटका दिला, यात काय गैर आहे. 9वीचं क्वार्टर पेत आहे सध्या, 9वीचं 15 वर्षाची अवलाद आहे भंगरी, क्वार्टर हाणत ते शांबड नालायक. असं ताईट पाहतोय बापा कधी, ते बापाला म्हणतोय तुझंच का मी, तुझंच का. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला ह्या 4 वर्षात. काय घेऊन बसले तुम्ही, काय घेऊन काय बसले. दिवसभर सोमवार असणारी आई संध्याकाळी शेजारी बसली मुलाच्या घरा शेजारी. अरे सुनबाई भजे काढते आणि आमच्या आईनं चहा नुगड्याच्या पदरात गाळून ज्वारीची भाकर चहामध्ये चोरून खाली. आमच्या आईलाच जर नातवाला हात लावायचा अधिकार नाही. तुम्ही माना येता नका मानू महाराज. रामराज्यात पाऊस पडत होता तर कौशल्यला राम देव समजत होता. कृष्णाच्या राज्यात पाऊस पडत होता तर कृष्ण वसुदेव देवकीला देव समजत होता. आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात जनता सुखी होती तर शिवाजी महाराजांनी जिजाऊलाच आई तुळजाभवानी समजलं. आणि आम्ही जर धर्मच सोडून दिला. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. नीट ऐका, धर्म किती श्रेष्ठ आहे. आणि इंद्रजित नावाच्या मुलानं 14 वेळा इंद्र हरवला होता. इंद्र म्हणून तर त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं, नाही तर त्याचं मूळ नाव मेघनाथ होतं. पण इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही. नीट ऐका, इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरतच नाही तर मग भावबंदकीत मजा काय. हे फक्त त्याच्या चुलत्याला माहीत होतं, बिभीषणाला. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. फोडून सांगितलं म्हणजे बरं. कारण एक वाक्य सांगून ठेवतो, अजून 10 वर्षानं खेड्यावर माणसं राहणार नाही, सगळी माणसं शहरात राहायला आलीत. आणि 10 वर्षाने तुम्हाला ह्या मुलाला ओळख करून द्यावं लागेल की हा तुझा चुलता आहे. प्रेम कुठं आहे. चुलत्यानं जर त्याचा गाल कधी ओढलाच नाही, चुलत्यानं जर त्याला खिशात हात घालून कधी रुपया दिलाच नाही तर त्यानं चुलता म्हणावं. हे म्हणायचं कसं, सांगावं लागेल त्याला हा तुझा चुलता आहे. चालेल, आमच्या आईच्या पायात चप्पल नसली ना चालेल, पण आमची आई या समाजामध्ये कधी बी वर मानून काढून चालली पाहिजे. अशी मुलं बाळं पाहिजेत. नसुद्या आमच्या आईच्या डोक्याला तेल. आणि मुलं बाळं जर मूर्ख निघली तर आयुष्यामध्ये किती श्रीमंत असा तुम्ही या समाजामध्ये वरमान करून चालू शकत नाही. हां, मुलीचा मोबाईल चेकच केला पाहिजे. कान फटावलीच पाहिजे पोरगी, आठवड्यातून एकदा झापडावली पाहिजे धरून. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन असतो तो, इनामदार आहे इनामदार.
फक्त कणवतो घरात, सायलेंट असतो, सायलेंट, फक्त कणवतो. खुर्र 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 भुर्र. पेपरला गेली, आलीच नाही, मग का निकालच घेऊन काय करतो. जाऊ द्या महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखा यज्ञाची सुरुवात आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो, हा तुम्हाला टाइमपास वाटतो. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आमची आई गरीब होती पण संस्कृतीनं श्रीमंती होती. आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं, आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, आमची आई हातामध्ये पाणी घेत होती पण डोक्याला चोळत होती. पण मुलाबाळांच्या बाबतीत स्ट्रिक्टच होती. नियम करून टाका. आज कीर्तनात बसलेली सगळी माणसं, रात्री 8:30 वाजता घरात जेवणाची पंगत होईल. पोरगा पोरगीन आईन बाप बरोबरच जेवायला पाहिजे. उशिरा येणाऱ्या मुलाला जेवण नाही, जेवण नाही. 9ला आला, स्वयंपाक संपला, आपला विषय नाही. तुला जो घालीत असेल त्याच्याकडे जेवायला जा, आमचं काही म्हणणं नाही. भुईमुगाच्या शेंगामध्ये दाना आहे तरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. ज्या दिवशी दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत आहे, पाठ करून ठेवा. हे जवानी फिवानी मस्ती बिस्ती मित्र बित्र, हे मित्र जे आहेत ना आपले, हे फक्त आपल्या जमिनीला गिऱ्हाईक लागेपर्यंतचे, नंतर नाही. धर्मावर किती निष्ठा असावयाचं उदाहरण आहे का? अहो वाक्य नाही का, रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील सांगा मला. महिला मंडळ, ह्या बिचाऱ्या लहानल्या पोरांना सुट्ट्या लागून 1.5 महिना झाला. यांच्या मामाचा फोन तरी आलता का रे? नाही, येणारच नाही. त्यांचा मामा रेंजमध्येच नाही, कवरे क्षेत्राच्या. मग सांगा मला, जाऊ द्या महिला मंडळ, मुलगा मला आहे, मुलगी मी तुमच्या मुलासारखा आहे. त्या मुलाला असं वाटत नसेल का मी उन्हाळ्यातल्या सुट्टी 2 दिवस जाऊ? वाटत नसेल? शेजारची सगळी पोरं कोणाच्या घरी गेली? मामा. जाऊ द्या, दुपारभर गेली, रविवारी गेली, दुपारी आली, जाऊ द्या. पण ते हे बघा, तो किती दिवस थांबला याला किंमत नाही, पण जाण्यामध्ये त्याला आनंद आहे ना. काय म्हणत असेल त्याचं मन? त्याचे सगळे मित्र सांगतात आम्ही जाऊणार आहोत, आंबारस खाऊणार आहोत. त्याला अंतकरण नाही का? मग हे प्रेम कुठे आहे? अरे रक्ताचे राहिले नाहीत. एक वाक्य सांगू महिला म्हणलं, तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला जा, तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही, कधीच येणार नाही. तिच्यात बेस काही येईल, पण ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी पिशवी न्यायची नाही. तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धोर निघू द्या, पिशवी भरणार नाही. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, बस तरी माणसं मोबाईलमध्ये घेऊन जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. धर्म नीट ऐका, धर्म शब्दाची व्याख्या सांगायची मला. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि पटणारच नाही तुम्हाला, जगातला पहिला रामभक्त सुद्धा रावण. तुम्ही म्हणाल कशावरून म्हणले? कशावरून म्हणले तर रामाच्या हाताने मरण येण्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण ठरेल? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. महिला म्हणलं रक्ताचे राहिले नाहीत. म्हणलं हे भाऊ भाऊजाया या फक्त पत्रिकेत छापायच्या महाराज. कुणाला वेळ नाही ह्या जगामध्ये. आपलं दुःख आपणच भोगायचं आणि आपला आनंद आपणच लुटायचा. अरे ज्याची आपण फी भरली त्याने आपली भाकर बंद केली, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले? ज्याला आपण आपल्या गळ्यातले दागिने मोडून शिकवलंय, त्यानं ज्याला आपण शिकवलं त्या मुलानं, तो मुलगाच आपल्याजवळ राहिला नाही, तर आई या शब्दाची किंमत कोणाला कळायची? आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून दुष्काळ आहे. दुष्काळ काय? एक वाक्य सांगतो पुढे जातो. नीती भ्रष्ट झाली का सृष्टी आपाप आपला नियम बदलते. आज नीती कुठे आहे? 10 वर्षापूर्वी आमची आई शेताला गेली तर चावी शेजारी ठेवून जात होती. आज चावी ठेवून बघा शेजारी, ठेवून बघा. लुटलं समजायचं काय नाही.